नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले के जन्मदिन पर ऐरोली स्थित इंद्रावती हॉस्पिटल में फिर एक बार निशुल्क एंजियोग्राफी और एंजियोप्लास्टी शिविर का जोरदार आयोजन किया गया, जहां शिवसेना के नेता नरेश मस्के विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे पूर्व नगर सेवक ममित चौगुले, डॉक्टर उमेश तेलतुंबड़े और तमाम शिव सैनिक। इसी के साथ यहां नए डायलिसिस मशीन के उद्घाटन के साथ ही ओपन हार्ट सर्जरी, ओटी और साथ ही कार्डियक एम्बुलेंस का लोकार्पण भी नरेश मस्के के हाथों संपन्न हुआ। पूरे दिन आयोजित इस शिविर में 700 से अधिक लोगों ने हिस्सा लिया, तो वहीं एंजियोग्राफी के लिए 25 लोगों ने अपना पंजीकरण करवाया। इसके अलावा यहां पर महिला सफाई कामगारों को विशेष उपहार देकर उनका सम्मान भी किया गया। इसी बीच जगह जगह जन्मदिन पर आयोजित कार्यक्रमों में जहां विजय चौगुले ने हिस्सा लिया, वहीं शुभचिंतक और समर्थकों ने उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं इस दौरान शिवगर्जना वेंडर्स एसोसिएशन के बोर्ड का वर्चुअली अनावरण भी किया गया। विजय चौगुले ने अपने जन्मदिन पर मिले सभी के प्रेम के लिए जहां सभी का आभार माना, वहीं कहा कि नवी मुंबई में न भूतो न भविष्यति ऐसे उपक्रमों का आयोजन कर हम राम राज्य लाने में जुटे हुए हैं। तुम्हाला माहितीच असेल, आपल्याला अयोध्यामध्ये रामाचं मंदिर झालं आणि या ठिकाणी या भारतामध्ये रामराज्य आलंय आणि ते रामराज्य आल्यामुळे आता कालांतराने जे एवढे दिवस जे रावण राज्य होतं ते संपून गेलंय आणि आता रामराज्य आलंय, तेव्हा आम्ही आता रावणाचं राज्य संपवण्याच्या दृष्टिकोनातून आता या सर्व गोष्टी पुढच्या वाटचाली चालू आहेत आणि आम्ही आता त्या वाटच्या राम राज्याच्या हिशोबाने आम्ही हे कामं करत आहोत। आणि मला माहिती आहे की आम्ही नव्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये एक अयोध्या तयार करायची आम्ही विचारामध्ये। दुसरे कोण काय करतो हे मी सांगायची गरज नाही, काय मंदाताईंनी काल सांगितलेलं आहे, तर तेव्हा मला काय बोलायचं नाही, पण मला माझा फोकस आहे तो सामाजिक सेवेच्या दृष्टिकोनातून माझा फोकस आहे। जे शक्य नाही मला माहिती आहे, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्ट ज्याला किती खर्च येतो हे मला स्वतःला माहिती आहे। आता हे संपूर्ण एवढं मोठं धनुष्य मला आम्ही उचललेलं आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही पार पाडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे, कारण हे लोकांच्या गरजा आहेत, या गरजा भागवण्याचा माझा दृष्टिकोन आहे। आतापर्यंत कोणी डायलिसिसचे मशीन कोणी दिलेलं नाहीत, स्वतःच्या खिशातून टाकून कोणी आतापर्यंत दिलेलं नाही, आमदार निधीतून पण कोणी दिलेलं नाही, ते विजय चौगुलेने करून दाखवलं। आज एंजियोग्राफी, एंजियोप्लास्ट वेळ आली तर बायपासची पण आम्ही सुविधा मी या ठिकाणी तयार केलेली आहे। माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपण जे काम करायचं ते चांगले पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन काम करायचं। मी करून ते चालत नाहीये, मी करायचे जमाने आता तो संपत आलेला आहे आणि तो त्याचा कालखंड ते ठरलेला असतं। विजय चौगुलेवरती ज्या पद्धतीने वेगवेगळे अस्त्र वापरले जातात, अस्त्राचा उपयोग केला जातो, आता पण मधल्या 10-15 दिवसामध्ये काही अस्त्र टाकायचे हे केले, काय म्हणजे 2G, 3G, 4G पासून असे सर्व लोकांना प्रचार करायला सांगत होते, अरे हे तुम्ही टाका, हे तुम्ही तिकडे ते टाका, पण त्याचा काय माझ्यावरती परिणाम होत नाही। मी प्रामाणिकपणे काम करतोय, मी काय बोलतो ते आपला काम बोलना चाहिए आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय। जेवढे ईश्वराने मला जेवढी ताकद दिलेली आहे, माझे जेवढा अंतरून आहे तेवढंच पाय पसरण्याचा माझा प्रयत्न चाललेला आहे आणि या नव्या मुंबईमध्ये ज्या गोष्टी विजय चौगुले करू शकतो ते गोष्टी कोणी करू शकत नाही। आमचे विजयजी चौगुले यांचा वाढदिवस आहे आणि आपण पाहताय संपूर्ण नवी मुंबईमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत। ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहेत, आरोग्य शिबिर आहेत। आज एवढा मोठा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, वेळ पडली तर बायपास, मोफत डायलिसिस, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी, असा भरभक्कम कार्यक्रम या ठिकाणी नवी मुंबईत पाहतोय आपण। नवी मुंबईला एक उत्सवाचं स्वरूप त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेलं आहे आणि आजच्या दिवशी पुरता मर्यादित न राहता 365 दिवस ते लोकांसाठी काम करत असं त्याचं चित्र या ठिकाणची उपस्थित असलेली गर्दी पाहून आपल्याला दिसून येते। माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।